श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा आणि भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजेच रुद्राभिषेक होय. या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून तुम्ही तुमच्या घरात दररोज रुद्राभिषेक कसा करावा किंवा 4 सोमवारपैकी कुठल्याही सोमवारी किंबहुना 4ही सोमवारी आपण आपल्याच घरातल्या घरात रुद्राभिषेक कसा करावा या संदर्भातली माहिती आपल्या यूट्यूब वाहिनीवर दिलेली आहे. रुद्राभिषेक करत असताना काय पठण करावं तर शिवमहिम्न स्तोत्रम 1 वेळा, गणपती अथर्वशीर्षम 1 वेळा, श्रीराम रक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत 1 वेळा पठण करायचे आहे. रुद्र अध्याय नमक आणि चमक संपूर्ण वाचायचं आहे. शिवकवच 1 वेळा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा आणि कालभैरवाष्टकम 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. ते करून झाल्यावर शिवष्टोत्तर नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि शिवशंकर ध्यान हे तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यात या सगळ्या सेवा मिळून तुमच्या आयुष्यात कितीही वाईट गोष्टी घडलेल्या असेल, तुम्हाला पितृदोष असेल, तुम्हाला भूमिदोष असेल, तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा तुमच्या घरात जर व्यसनाधीन माणूस असेल तर ही रुद्राभिषेकाची सेवा 40 दिवस तुम्ही कंटिन्यू केल्याने ह्या सेवेचा अनंत असे फायदे आहे. नक्कीच या श्रावण महिन्याचा अवचित्त साधून प्रत्येकाने आपल्या घरात एकदा तरी रुद्राभिषेक करावा, ज्याला 1 रुपया खर्च नाही आणि तुम्ही तुमच्याच घरात करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.